शिवरायांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचं कारण काय? शिवरायांवर बोलत असताना फडणवीसांनी थांबायला पाहिजे होतं. अकलेचे तारे तोडलेल्या बागेश्वर बाबाच्या वक्तव्यावरून संजय राऊतांची टीका. तर चुकीचा मेसेज जाऊ नये म्हणून बागेश्वर महाराजांना थांबवलं नसेल. संजय शिरसाट यांचं यावर वक्तव्य. तर राऊतांना बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. शिवरायांच्या इतिहासाच्या मोडतोडीच्या टीकेवरून बन यांची प्रतिक्रिया. धीरेंद्र शास्त्री बालिश बुद्धी. या बुवाला नेत्यांनी मोठं केलं. सत्तेतले लोक बाबांच्या पायाशी लोळण घालतात म्हणूनच भोंदूंची मस्ती वाढली आहे. वडेट्टीवारांची सडकून टीका. बागेश्वर बाबाचं मनुवादी पुरुषी मानसिकतेचं लक्ष. दरम्यान बागेश्वर बाबा मनुस्मृतीचंच आधुनिक व्हर्जन. राजकीय व्यासपीठावर अशी वक्तव्य करणं हेच का नारी शक्ती वंदन? रोहित पवारांचं बागेश्वर बाबा विरोधात ट्विट. रामदासांना छत्रपती शिवाजी महाराजांचा गुरु सांगणं ही विकृती. समर्थ रामदासांबाबत इतिहास अभ्यासक श्रीमंत कोकाटेंचं वक्तव्य. तर श्रीमंत कोकाटेंची धीरेंद्र शास्त्रींवर सुद्धा टीका. नागपूरमध्ये संभाजी ब्रिगेडकडून धीरेंद्र शास्त्रीच्या निषेधार्थ आंदोलन. तर मराठा सेवा संघ जिजाऊ ब्रिगेडकडून आंदोलन करत बागेश्वर बाबाचा निषेध. बदलापुरात राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांनी बागेश्वर बाबाचे पोस्टर्स पायदळीत उडवले. गोंदू बाबा म्हणत स्कायवॉकच्या पायऱ्यांवर लावले पोस्टर्स. बागेश्वर बाबाचा कडेलोट करण्याची मागणी. बागेश्वर बाबांना शिवरायांबद्दल केलं होतं वादग्रस्त विधान. जळगावच्या 40 गावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. गायकवाड आणि बागेश्वर बाबांविरोधात आंदोलन. गायकवाड आणि बागेश्वर बाबांविरोधात घोषणाबाजी. 4 मुलं जन्माला घाला त्यापैकी एक RSS मध्ये पाठवा. बागेश्वर बाबाचं अजब वक्तव्य. तर 4 मुलं जन्माला घाला आणि असं म्हणता आणि स्वतः लग्न केलं नाही. एक मूल भारतीय सैन्यात पाठवा असं बाबा का नाही बोलले? राऊतांची टीका. खरातनं हवेतनं काजू कतली काढत पोफळेवर अंधश्रद्धेचं जाळं टाकल्याचं समोर. 2017 मध्ये पोफळे भेटीसाठी आले असता खरातनं हातचलाखी केल्याचं उघड. आई वडिलांच्या मृत्यूची भीती दाखवत पूजेच्या बहाण्यानं खरातनं पोफळेकडून 8 कोटी उकळले. या संदर्भात नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय. अशोक खरातच्या फार्म हाऊसमधील संशयास्पद व्हिडिओ SITच्या हाती. तर महिलांसोबतच्या कृत्याचे CCTV फुटेज असल्याची ही माहिती. कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात आलं होतं. तर ऑफिस बॉय नंतर कुककडून सुद्धा आता खरातच्या कारनाम्यांचा भंडाफोड. भोंदू खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांवर कारवाई होईल. तर अंतिम रिपोर्ट आल्यानंतर आता कारवाई करणार महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांनी आता बाबासाहेबांचं नाव घेऊ नये. श्याम मानव यांची प्रतिक्रिया. तर धीरेंद्र शास्त्रींची भेट घेतल्यानंतर भूषण गवईंवर टीका. श्याम मानव यांना कुणी विचारत नाही म्हणूनच काहीही वक्तव्य करतात. त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे. माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर केलेल्या टीकेवरून फडणवीसांचं प्रत्युत्तर. कोल्हापुरातील गोकुळ दूध संघात सुरू असलेल्या वादामध्ये शिंदेंची शिष्टाई. कोल्हापुरातील महायुतीच्या नेत्यांसह शिंदे फडणवीसांना भेटणार. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंगळवारी बैठक होणार. गोकुळच्या कारभारावर भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यामध्ये वाद. नीलम गोऱ्हेंऐवजी अभिजित बिचुकले यांना विधान परिषदेवर घ्या. तृप्ती देसाईंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना ईमेल करत मागणी. तर नीलम गोऱ्हेंनी पक्ष संघटनेसाठी काहीही काम केलेलं नाही. तृप्ती देसाईंची टीका. क्षमता असताना सुद्धा मुख्यमंत्री न झालेले 2 मुख्यमंत्री महाराष्ट्रानं गमावले. एक पतंगराव कदम आणि दुसरे अजित पवार. आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकरांचं हे वक्तव्य. तर भारती विद्यापीठाच्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात आंबेडकरांचं हे भाष्य. राज्य सरकार शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्याची शक्यता. फडणवीस सरकार शेतकरी कर्जमाफीच्या तयारीत असल्याची सूत्रांची माहिती. तर परदेशी समितीच्या अहवालामध्ये 35 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळण्याची शक्यता. सूत्रांची माहिती. अपात्र लाडक्या बहिणींकडून 11 कोटींची वसुली. योजनेच्या निकषात न बसणाऱ्या महिलांकडून वसुली सुरू. राज्यातील 12,915 लाडक्या बहिणी अपात्र. तर नोटिसा दिल्या असतील मात्र अद्याप कुठेही वसुली सुरू नाही. शिरसाठांची माहिती. कल्याण डोंबिवलीमध्ये मराठी सक्तीवरून राजकारण पेटलं. तर संप करून प्रवाशांना त्रास दिल्यास शिवसेना स्टाईलनं धडा शिकवू. आमदार राजेश मोरेंचा अमराठी रिक्षा चालकांना इशारा. ST संदर्भात तेलंगणा सरकारचा ऐतिहासिक निर्णय. तेलंगणा राज्य परिवहन महामंडळ सरकारमध्ये विलीन करणार. कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत सहभागी करून घेणार. तेलंगणासारखा निर्णय महाराष्ट्रात कधी होणार? ST महामंडळावरून वडेट्टीवारांचा सवाल. तर तेलंगणानं आदर्श दाखवला, महाराष्ट्रानं विश्वासघात केला. वडेट्टीवारांची टीका.
तेलंगणा राज्यामध्ये 47 माओवाद्यांचं शस्त्रांसह आत्मसमर्पण. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांसमोर माओवाद्यांचं आत्मसमर्पण. 47 माओवाद्यांवर जवळपास 2 कोटी रुपयांचं बक्षीस होतं. 2027 मध्ये जगातील सर्वात मोठी डिजिटल जनगणना होणार. मन की बातमध्ये पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा. जनगणनेसंदर्भात मोदींनी विजनही मांडलंय. टीसीएस प्रकरणामध्ये फरार निदा खानचा आरोपींशी संपर्क कायम. तपासामध्ये कॉल डिटेल्समधून निदा खान आणि आरोपींचं कनेक्शन उघड. नोकरी सोडल्यानंतर निदा खान सतत आरोपींशी संपर्कात असल्याची माहिती. दानिश शेखच्या मोबाईलमधून फोटो आणि संशयास्पद व्हिडिओही व्हायरल. पुण्यामध्ये पीएमपीएमएल बस चोरी प्रकरणी गुन्हा दाखल. पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा. तर डेंगळे पुलावर पार्क केलेल्या बसमध्ये चढून तरुणानं बस डेक्कनपर्यंत चालवत तो आला होता. सरकारनं शक्तीपीठ महामार्गाचा हट्ट केल्यास कायदा मोडून काढू. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या राजू शेट्टी यांचा सरकारला इशारा. शक्तीपीठ महामार्ग फडणवीस आपला ड्रीम प्रोजेक्ट म्हणून लादू पाहतायत. राजू शेट्टींचा आरोप. नागपुरातील 24 तास पाणी योजनेवरून गडकरींचा प्रशासनावर संताप. नागपुरातील पाणीपुरवठा योजना पूर्णपणे फसली. नितीन गडकरी संतापले. तर योजनेमध्ये त्रुटी राहिल्यामुळे यशस्वी झाला नाही. गडकरींचा आरोप. पालकमंत्र्यांनी सिंधुदुर्गवासियांना टोलमाफीची सकारात्मक भूमिका घेतली. तर आमचा त्यांना पाठिंबा. पालकमंत्री नितेश राणे यांच्या टोलमाफीवरील भूमिकेचं वैभव नाईकांकडून स्वागत. भुसावळच्या नगराध्यक्षा गायत्री भंगाळे यांचं जात प्रमाणपत्र अवैध. तर निवडणुकीमध्ये गायत्री भंगाळेंनी सावकारांच्या पत्नीचा पराभव केला होता. गायत्री भंगाळे यांना थेट अपात्र ठरवलं जाण्याची आता शक्यता. पुणे ते पंढरपूर या पालखी महामार्गावर पुरंदरमध्ये काँग्रेसचं टोलमाफीसाठी आंदोलन. पुरंदरमधील भूमिपुत्रांना टोलमाफी देण्याची काँग्रेसची मागणी. तर जेजुरीजवळ होत असलेल्या टोल नाक्यावर टोल वसुली न करण्याचीही मागणी. जळगावच्या 40 गावात पुरोगामी संघटनांचा एल्गार. तर आमदार संजय गायकवाड आणि धीरेंद्र शास्त्रींच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त. दोघांविरोधात जोरदार घोषणाबाजी. छत्रपती संभाजीनगरमधील एमजीएम विद्यापीठामध्ये शिवाजी कोण होता या पुस्तकाचं वाचन. आमदार संजय गायकवाडांनी प्रकाशक प्रशांत तांबी यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी निषेध व्यक्त. भंडाऱ्यामध्ये तपासणी त्रुटी आढळल्यानं 36 खतविक्रेत्यांचे परवाने निलंबित. तर 10 जणांना सक्त ताकीद. खरीप हंगामापूर्वी कृषी विभागाची ही कारवाई. जिल्ह्यातील 197 खतविक्रेत्यांची करण्यात आली तपासणी. सोलापूरच्या अकलूजमध्ये महिलेवर 2 वर्ष अत्याचार केल्याची घटना उघड. महिलेचा आंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून तो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी. दरम्यान आरोपी उमेश साठेला 27 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी. बीडमध्ये कारागृहातील व्हायरल ऑडिओ प्रकरणानं खळबळ. तर राज्य दक्षता पथकाकडून चौकशी सुरू. 10 जणांचे जबाब नोंदवले असून चौकशी अहवालाकडेही लक्ष. सोलापूर पालिकेच्या रुग्णालयामध्ये आणखी 4 बालमाता आढळल्या. अल्पवयीन माता असल्याचं समजताच डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यातील माढ्याच्या उपळाई गावामध्ये विवाहितेचा संशयास्पद मृत्यू. विवाहितेच्या नातेवाईकांनी 8 तास पोलीस ठाण्यासमोर ठिय्या दिल्यानंतर शिक्षक पतीवर गुन्हा दाखल झाल्यावरच मयत भाग्यश्री क्षीरसागर यांच्यावर अंत्यसंस्कार. चाळीसगावच्या काही भागांमध्ये 27 धोकादायक उघड्या विहिरींमुळे अपघाताचा धोका वाढला. अनेक विहिरी पाण्यानं भरलेल्या असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. तर या विहिरींना संरक्षण भिंत किंवा जाळी बसवण्याची मागणी. महाराष्ट्रात उष्णतेचा भडका. राज्यातील 15 शहरांचं तापमान 41 अंशांवर. तर विदर्भातील अमरावती, अकोला आणि वर्ध्यात सर्वाधिक तापमान. तर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद. अकोल्यामध्ये तापमान 43 अंशांवर. अमरावतीत सुद्धा तापमान 43 अंशांवर. विदर्भात सध्या सर्वाधिक तापमान. नंदुरबार जिल्ह्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला. तापमानाचा पारा 44 अंशांवर. उकाडा वाढल्यामुळे नागरिक हैराण. तर गरज असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन. नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणामध्ये केवळ 43% पाणीसाठा शिल्लक. तर 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची महापालिकेची माहिती. यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज. इगतपुरीमधील मुख्य धरणाच्या पाणीसाठ्यात घट झाली. अनेक धरणांमध्ये 50%पेक्षा कमी पाणीसाठा. मुंबईला सुद्धा पाणीपुरवठा करणाऱ्या इगतपुरीतील वैतरणा धरणात 49% पाणीसाठा. अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील चिरोडी या गावामध्ये भीषण पाणी टंचाई. गावकऱ्यांची पाण्यासाठी वणवण. तर नगर परिषदेकडून होणारा पाणीपुरवठा दूषित होत असल्याचाही आरोप. नंदुरबारमधील चर्चच्या अवैध बांधकामाविरोधात आता आदिवासी संस्कृती संरक्षक संघटना आक्रमक. नवापूरमधील 116 ग्रामपंचायतींमधील अवैध चर्च बांधकाम थांबवण्याची मागणी. नागपूर जिल्हा वकील संघटनेच्या अध्यक्षपदी प्रकाश जयस्वाल. तर सचिवपदी अनिल गुल्हाने. दरम्यान निवडणुकीच्या निकालानंतर पदाधिकाऱ्यांकडून गुलाल उधळून विजयोत्सव साजरा.
नांदेड जिल्ह्यातील सर्व जिल्हा मध्यवर्ती बँका अद्ययावत होणार. CSR फंडातून निधी देण्याचं खासदार अजित गोपछडेंचं आश्वासन. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवमधील शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत नाही. खरडून गेलेल्या जमिनींचा मोबदला मिळेना. महापुरामध्ये वाहून गेलेले बंधारे सुद्धा अद्याप नादुरुस्तच. नंदुरबार जिल्ह्यामध्ये बांधकाम कामगारांना भांड्यांच्या संचाचं वाटप, तर माजी खासदार हिना गावितांकडून हे वाटप करण्यात आलं. हजारो बांधकाम कामगारांना आतापर्यंतचा या योजनेचा लाभ. आखाती देशांमधील युद्धामुळे ठप्प झालेली केळी निर्यात पुन्हा सुरू. चाळीसगावसह जळगाव या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा. KDMT बसच्या आपत्कालीन दरवाजाचा लॉक तुटल्यामुळे रस्सीचा वापर, तर आता दरवाजा रस्सीनं बांधल्याचा व्हिडिओ व्हायरल. प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर. बुलढाण्याच्या मलकापूर शहरामध्ये मुक्ताईनगर रस्त्यावर झोपडीला आग, तर झोपडीतील अन्न धान्यासह कपडे जळून खाक. भंडाऱ्याच्या रनेरा गावामध्ये घरफोडी, अज्ञात चोरट्यांनी 8 लाखांचा मुद्देमाल केला लंपास. जिल्हाभरामध्ये चोरीच्या घटनेत वाढ, तर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह. जळगावच्या रामदेववाडी परिसरामध्ये काढणीला आलेल्या मका पिकाला आग, तर 5 ते 6 एकरावरील मका जळून खाक. आगीमुळे शेतकऱ्यांचं 4 ते 8 लाखांचं नुकसान. बुलढाण्यामध्ये नाचताना धक्का लागल्याच्या कारणावरून युवकाची हत्या. खामगाव शहरातली घटना. 23 वर्षीय तरुणाच्या हत्येसंदर्भात खामगाव पोलिसांकडून पुढील तपास सुरू. रायगडमधील लोणेरे या ठिकाणी तरुणी हत्याकांडातील फरार आरोपीला अटक. अनीस मोहम्मद खान मालदार या आरोपीला नवी मुंबईतनं अटक. धारदार शस्त्रानं वार करून तरुणीची हत्या करण्यात आली होती. जळगावमध्ये चुलत भावाकडून अल्पवयीन बहिणीचा विनयभंग, तर 26 वर्षीय तरुणाकडून त्याच्या विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल. तर भावाला मारून टाकण्याची धमकी सुद्धा आरोपीनं दिली होती. पीडितेनं घरातल्यांना हा सगळा प्रकार सांगितल्यानं पोलिसात तक्रार. अल्पवयीन मुलीला अश्लील व्हिडिओ दाखवल्यानं डिलिव्हरी बॉयला अटक, तर पेमेंट डिटेल्स दाखवण्याच्या बहाण्यानं मोबाईलवर अश्लील व्हिडिओ दाखवले. मुलीनं आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी आरोपीला पकडलं. मालाड पोलिसांकडून याचा तपास सुरू. मुंबईतील ड्रग्ज प्रकरणाशी संबंधित सलीम डोलाला याला अटक, तर आता सलीम डोला दाऊदचा जवळचा साथीदार असल्याची माहिती. सलीम डोलाला इस्तांबूलमधून अटक करण्यात आल्याची माहिती. अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिच्या नातेवाईकांची गोठलेली बँक खाती पूर्ववत करण्याचे मुंबई सत्र न्यायालयाचे आदेश, तर NCBनं प्रक्रिया ही पूर्ण करण्याचे आदेश दिलेत. दरम्यान प्रक्रिया करण्याच्या नियमांचं उल्लंघन केल्याचं मुंबई सत्र न्यायालयाचं या ठिकाणी निरीक्षण. मुंबईतील KEM हॉस्पिटलच्या नामांतराला डॉक्टरांचा विरोध. KEM नामांतराच्या प्रस्तावास आरोग्य समितीच्या बैठकीत मंजुरी. KEMचं नाव कौशल्य श्रेष्ठ एकलव्य स्मारक रुग्णालय केलं जाणार. एखाद्या ऐतिहासिक संस्थेचं नाव बदलून समस्या सुटत नाही, तसं माड संघटनेचं म्हणणं. मीरा भाईंदर डॉक्टर भीमसेन जोशी रुग्णालयामध्ये लाचखोरीचा पर्दाफाश. अमरनाथ यात्रेसाठी आवश्यक असलेल्या कंपल्सरी हेल्थ सर्टिफिकेट देण्याच्या प्रक्रियेत मोठा गैरप्रकार उघडकीस. ACB कडून सापळा रचत रुग्णालयातील शिपाई अमित किणीला 3,600 रुपयांची लाच घेताना अटक. नागपूर जिल्हाधिकारी कार्यालयातील महसूल सहाय्यकाला 5 लाखांची लाच स्वीकारताना अटक, तर नरेश बर्वे असं लाच मागणाऱ्या महसूल सहाय्यकाचं नाव. घराच्या बांधकामाची अपील निकाली काढण्यासाठी मागितली होती लाच. त्र्यंबकेश्वर देवस्थानातली VIP दर्शन घोटाळा प्रकरणामध्ये वसंत मुर्तडक हे पोलिसांच्या ताब्यात. आर्थिक देवाणघेवाणीचे पुरावे पोलिसांनी जप्त केले. साखळीतील मुख्य म्होरक्या वसंत मुर्तडक त्र्यंबकेश्वरमध्ये एजंट म्हणून कुप्रसिद्ध असल्याचंही उघड. सोलापुरात कामगार जाऊ नये म्हणून दरोड्याचा बनाव रचला. सोलापुरातील मोहोळमधला हा प्रकार. तर शेतमालकिणीनं कामगार काम सोडून जाऊ नयेत यासाठी बनाव रचला होता. कामगारांनी घरात घुसून चोरी केल्याची खोटी तक्रार दिली. कोल्हापुरात अनाथ मुलींसोबत लग्न लावून देण्याचं आश्वासन देऊन तरुणांची फसवणूक. तरुणांकडून पैसे उकळल्याचा प्रकार समोर. महाडच्या एका तरुणाकडून महिलेनं 13,500 घेतले. कथित अनाथ आश्रम चालवणाऱ्या महिलेकडून फसवणूक झाल्याची माहिती. ग्रोमोअर कंपनीच्या या ठिकाणी संबंधित 5 वित्तीय संस्थांच्या मालमत्ता जप्तीचे आदेश, तर ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी शासनाचं पाऊल. ठेवींवर जास्तीचा परतावा देण्याचा आमिष दाखवून ठेवीदारांची आर्थिक फसवणूक. नवी मुंबई विमानतळाबाहेर रोडवर रील्स काढताना 3 अपघात, तर विमान लँडिंग आणि टेक ऑफ बघण्यासाठी नागरिकांची गर्दी. रील आणि व्हिडिओ काढताना 3 जण गंभीर जखमी झालेत. नागरिकांनी या परिसरात येऊ नये असं पोलिसांचं आवाहन. यवतमाळमध्ये गुप्तधन शोधणारे 6 जण पोलिसांच्या ताब्यात, तर यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिसांची ही कारवाई. पोलिसांना कारमध्ये अघोरी पूजेचं साहित्य आढळलंय, तर साहित्याच्या आधारे पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली. शिंदखेडा तालुक्यातील बेटावद या गावातील वीज पुरवठा विस्कळीत झाल्यानं
ग्रामस्थांचा संताप, ग्रामस्थांनी थेट अधिकाऱ्यांना जाब विचारला. संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी. मला तुमच्या विरुद्ध तक्रार करावं लागेल तर माझं नाव लिहावं लागेल.